नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. दिंडोरी तालुक्यातील पांडाणी येथे धाडसी घरफोडी झाली आहे. वणी सापुतारा रस्त्यावर असलेले पांडाणी गावात धनाई माता बंगला अशोक तडाखे हे मुलीच्या लग्नासाठी सापुतारा येथे गेल्याने त्यांच्या घरी 3 मे 2024 रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरांनी घरफोडी करून अंदाजे 17 ते 18 तोळे सोनं व 300 ग्रॅम चांदीचे दागिने हे लंपास केल्याचे अशोक तडाखे यांनी सांगितले. सदर घटनास्थळी वणी पोलीस स्टेशनचे API सुनील पाटील व नाशिक येथून स्वान पथक घेऊन त्यांनी चोरांचा तपास घेण्याचे काम सुरू केले आहे. फक्त तुम्ही स्टेजकडे या इकडं. बॅग होती माझी, ती पण एक मोठी म्हणून ड्रॉप वगैरे बसायचं कटवून सोडून टाकेल. हे पाहिजे पलंग उचलून ह्याच्यातलं सगळं म्हणजे बांगड्या सुद्धा ठेवेल नाही. 2 तारखेला मुलीचा विवाह होता रात्री, त्याच्यामुळे आम्ही तिथंच मुक्कामी थांबलो. 3 तारखेला सकाळी येण्याच्या हिशोबाने रात्री साधारणतः 1 ते 5च्या दरम्यान चोरांनी घरात चोरी केली. सोन्याचे दागिने, कपडे असं ऐवज चोरून नेला. साधारणतः 17-18 तोळे सोनं होतं. बाकीचे कपडे वगैरे म्हणजे लग्नाचे त्यातले बरंच साहित्य गेलं. अजून नेमकं कन्फर्म झालेलं नाही किती आहे म्हणून. असं पोलीस डिपार्टमेंटचे लोक येऊन गेले, चांगलं सहकार्य केले त्यांनी. आता स्क्वॉड पण येऊन गेला, डॉग स्क्वॉड. आता फिंगरप्रिंटवाले येऊ राहील थोड्या वेळात. संशय ते लोकलच कोणतरी त्यांना खबर दिली असेल. लोकलशिवाय काम होऊ शकत नाही. आमची मागणी काय, डिपार्टमेंटने चोरांचा शोध घ्यावा, यांना काहीतरी शोध घेऊन शिक्षा करण्यापेक्षा पब्लिकच्या ताब्यात द्यावा. तर चोरी कशी करता आणि त्याच्यानंतर काय याची प्रतिसाद करता असं. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने, दिंडोरी. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.